ते रोज करते, रोज पप्पी घेते. हा. पप्पी पण चालती. पप्पी खूप घेते. पप्पी जेव्हा आठवलं का तेव्हा. पप्पी झप्पी सगळं चालतं. है ना. तर अशी नोट मस्त घ्यायची हातामध्ये, बसायचंय 2 मिनिटं आपण नाही का, एका ठिकाणी बसायचं. रोज सकाळी प्रॅक्टिस करायची. आपल्याला जर आपल्याला पाहिजे तर मग ते करावं लागणार रोज. नाही आपल्याला नाही केलं तर नाही मिळणार. आपल्याला रोज करायचंय. मग काय करायचं, असं मस्त नोट हातात घ्यायची आहे. तिला चांगलं फील करायचंय. कागद आणि पैशामध्ये फरक असतो ना. फील होतं ना, कागद जर ठेवला तर ते असं फील नाही होणार, पैसा असला की वेगळं फील होणार. तुम्ही बघितलं असेल एखादं लहान बाळ बघा, की लहानपणी त्याला असं पैसे दाखवले की ते पटकन हे करतं, कॅच करतं. त्याच्या हातातून एखादी वस्तू जरी घ्यायची असेल तर आपण नोट दाखवली, चिल्लर पैसे दाखवले की लगेच ते अट्रॅक्ट होतं. मग ही अट्रॅक्ट व्हायची एनर्जी, त्याला पण फरक कळायला लागतो की हे कागद आहे का पैसा आहे, नाही का. तर असं हातात घ्यायचं आणि फील करायचं की जे काही आपल्याकडे धन सध्या आहे, जे काही आपल्याला पास्ट मध्ये मिळालेलं आहे ना, ते आपल्या लहानपणापासून आपल्यासाठी खर्च झालेले आहे. मग आपल्या घरात अन्न येतं, किराणा येतो, ते सगळं पैशामुळे येतं. ज्या काही वस्तू आहे आपण घातलेल्या आता सध्या, कपडे असेल, तुमची ज्वेलरी असेल, घड्याळ असेल, मोबाईल असेल, हे भले कोणी दुसऱ्याने दिलं असेल, पण आपण हे सगळं काही पैशाने येत आहे ना. आपण कमवतो किंवा इतर घरातली कोणतीही व्यक्ती कमवते असो, पण हे सगळं पैशाने येतं. मग त्या सगळ्या धनासाठी मी धन्यवाद द्यायचे लक्ष्मी माताला. तुम्ही जे काही मानतात त्याला, कुबेर देवता, जे काही तुम्ही असेल, ज्याला मानतात त्याला म्हणायचं की धन्यवाद द्यायचंय आणि म्हणायचंय की मला मिळालेल्या आयुष्यभर सर्व धनासाठी मी आभारी आहे. थँक्यू. थँक्यू. आणि म्हणायचंय की असंच माझ्या जीवनामध्ये येत राहा. लक्ष्मी माताला म्हणायचंय असाच प्रवाह चालू ठेव, निरंतर चालू ठेव. आणि एफर्टलेसली म्हणजे असं खूप असं कमी कष्टात की एफर्टलेसली माझ्याकडे पैशाचा फ्लो येत राहू द्या, जेणेकरून मी इतरांची पण मदत करू शकते, इतरांना पण चांगल्या खाण्यापिण्याच्या वस्तू देऊ शकते. तर परमेश्वराला सांगायचंय की मला त्याच्या कॅपेबल बनवून, नाही का. परमेश्वराला सांगायचंय की माझ्याकडे आलं तर मी इतरांना पण देईल, त्यांच्या चेहऱ्यावर पण हास्य निर्माण करायचं काम करेल. पण काय, आधी माझ्याकडे भरपूर प्रमाणात असलं की मग मलाही दोन्ही दोन्ही हाताने द्यायची संधी मिळू दे. जे काही घरात वस्तू आहे किंवा ज्या काही तुमच्याकडे गाडी आहे, घर आहे, त्या सगळ्या गोष्टीला फील करायचं आणि म्हणायचं थँक्यू. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. त्या सगळ्या धनासाठी मी आभारी आहे, त्या सगळ्या धनासाठी आभारी. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. असं एकदम त्या फ्लो मध्ये जायचं बघा, एक 5-10 मिनिटं. मग जेव्हा आपण थँक्यू फॉर द मनी म्हणतो ना, ह्या पोझिशन मध्ये आपल्याला त्या वस्तू सगळ्या आठवत राहिल्या पाहिजे, एन्जॉयमेंट आठवत राहिली पाहिजे. तिथं आपण हॉटेल बुकिंग केलं, काय काय तुम्हाला जे तुमचं आठवतंय तुम्ही तसं. आणि एका फ्लो मध्ये म्हणायचं चला सगळे सोबत, थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी. आता सध्या असलेल्या सर्व पैशाला धन्यवाद, येणाऱ्या सर्व पैशासाठी धन्यवाद, फ्युचर मधल्या सर्व पैशासाठी धन्यवाद, प्रेझेंट मध्ये जो माझ्याकडे पैसा आहे, जे काही अकाउंटला पैसे आहे त्यासाठी धन्यवाद, ज्या काही घरात वस्तू आहे त्या लक्ष्मी मिळाल्या त्याच्यासाठी धन्यवाद, जे काही माझ्यासाठी फूड येत आहे घरामध्ये, वेगवेगळं धान्य येत आहे, ड्रायफ्रूट येत आहे, त्या सगळ्या पैशासाठी धन्यवाद. ज्या काही वस्तू आहे, थिंग्स आहे, मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, घड्याळ आहे, ज्वेलरी आहे, गोल्ड आहे, जे काही आहे त्या सर्व पैशांसाठी धन्यवाद. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द. मी खूप पैशावर प्रेम करते आणि पैसा पण माझ्यावर खूप प्रेम करतो. मी एक मनी मॅग्नेट आहे, मी एक मनी मॅग्नेट आहे, मी एक पैशाचा चुंबक आहे. स्वतःला फील करायचं मी एक पैशाचा चुंबक आहे. जिथं जाईल तिथं माझ्यासोबत पैसे येतात, जिथं जाईल तिथं माझ्यासोबत पैशाचा वर्षा होतो. एफर्टलेसली एफर्टलेसली माझ्याकडे पैसा येतो. पैसा येणं खूप सोपी गोष्ट आहे. पैसा कमवणं खूप सोपी गोष्ट आहे. आणि पैसा हा माझ्यासाठी अगदी फ्लो सारखा आहे. मी जेवढे खर्च करते ना, त्यापेक्षा डबल टिबल चौपल 10 पट पैसे पण माझ्याकडे परत येत आहेत. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. या पैशामुळे वेगवेगळ्या ठिकाणी फिरू शकते, ट्रॅव्हलिंग करू शकते, सुंदर सुंदर कपडे घालू शकते, स्वादिष्ट भोजन खाऊ शकते, 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये मी एन्जॉय करू शकते, चांगल्या चांगल्या ठिकाणी जाऊन मी फिरू शकते माझ्या फॅमिलीसह. थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी, थँक्यू फॉर द मनी. पैशाचा फ्लो वाढत चाललाय. मी एक मनी मॅग्नेट होत आहे, मी एक मनी मॅग्नेट होत आहे, मी एक मनी मॅग्नेट होत आहे. आय एम मनी मॅग्नेट, आय एम मनी मॅग्नेट. त्या सर्व धनासाठी मी खूप आभारी आहे. मी मनापासून धन्यवाद करते त्या सर्व पैशाला. थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू भरभरून दिल्याबद्दल. सगळं काही माझ्याकडे लहानपणापासून भरभरून भरभरून आहे.
मी तुझ्यामुळे छान छान खाऊ शकले, फिरू शकले, छान छान कपडे घालू शकले, चांगले मोबाईल, लॅपटॉप, सोफा, फ्रीज, सगळे अप्लायन्स, मिक्सर, हे सगळं सगळं लक्ष्मी माता तुझ्यामुळेच आलेलं आहे घरामध्ये. आणि अशीच बरकत ठेव, असाच आशीर्वाद ठेव आणि भरपूर माझ्या घरात हसत खेळत नांदत राहा. सदैव माझ्या घरात हसत खेळत तुझं फ्लो बनव. थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू सो मच. मला इतकं भरभरून दिल्यामुळे धन्यवाद. थँक्यू सो मच. मी खूप आभारी आहे, मी खूप प्रेम करते लक्ष्मी माता तुझ्यावर. थँक्यू सो मच. आणि एक फील करायचंय, त्याचा वास फील करायचाय, आपल्या हृदयाला पण ते फ्रिक्वेन्सी लावायची. येस. आणि ह्या नोटेला बघून खुश व्हायचंय. फिलिंग, युनिव्हर्सलला काय समजतं, फिलिंगच्या भावना. जरा खुश व्हायचंय. आणि आता उद्या परवा काय करा, की तुमच्याकडे जेवढ्या नोटा तुम्हाला जमा करता येईल ना तेवढ्या नोटा जमा करायच्या. आलं लक्षात? उद्या आता तुमच्याकडे सध्या नसेल तर आपण 2-3 दिवसांनी ती प्रॅक्टिस करू. अशा 10च्या 20च्या ज्या काही तुमच्याकडे नोटा जमा होतील ना त्या अशा नोटा जमा करायच्या. आणि जेवढ्या चांगल्या कंडिशन मध्ये त्या नोटा असतील तर त्या नोटा सगळ्या अशा 10च्या 20च्या आणि ना अशा जमा करायच्या. आणि त्या अशा व्यवस्थित ठेवायच्या, अशा गुंडाळून चुरगाळून त्या छोट्या पॉकेटमध्ये अशा नाही ठेवायच्या. नोटा अशा व्यवस्थित ठेवायच्या. आणि एक अशी पर्स असते ना आपल्याकडे त्या आडव्या टाईपच्या, तर त्या पर्समध्ये ती ठेवायच्या. आणि जसंही आपण आता हळूहळू हा क्लास होईल ना तशा सगळ्यांनी नोटा जमा करायला. 108 नोटा तरी पाहिजे आपल्याला सुरुवातीला प्रॅक्टिस करायला. किती? 108. मग ते 10च्या असो, 20च्या असो, 50च्या असो, सगळे एकत्र घेऊ शकता. आणि मग काय करायचं, जसंही आपण 108 वेळेस काय करायचं, स्टार्टिंग जेव्हा आपल्याला क्लास सुरू होईल किंवा त्यावेळेस ज्या दिवशी आपल्याला वेळ भेटेल ना त्यावेळेस आपण ते सोबत प्रॅक्टिस करायची. थँक्यू फॉर द मनी, 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 थँक्यू फॉर द मनी. म्हणजे हे 108 वेळेस, तुम्हाला माहिती आहे ना 108 जो नंबर आहे तो युनिव्हर्सल नंबर आहे. 9 आहे, 108 वेळेस जप करतो आपण, तर तसं 108 वेळेस आपले मल्टिपल होतील व्हायब्रेशन मनीचे. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसायला लागेल. आणि हे जे ते ठेवतोय आपण पर्समध्ये, त्याच्यामध्ये तुमच्या पर्समध्ये एक मस्त त्याला फ्रिक्वेन्सी तयार करायची. छानपैकी ती पर्स स्वच्छ असली पाहिजे, नाही का, नीटनेटकी असली पाहिजे. तिथं असं काही दुसऱ्या वस्तू नाही ठेवायच्या, टाचणी, पिन, ब्लेड, नेल कटर असं त्या पैशासोबत नाही ठेवायचं. पैसे म्हणजे पैसेच तिथं ठेवायचे. आणि चिल्लर वेगळे ठेवायचे, नोटा वेगळ्या ठेवायच्या, त्याला मिक्स नाही करायचं. असं छानपैकी त्याचं एक बनवायचं. आणि जेवढं तुम्ही त्याला प्रेझेंटेबल असं छानपैकी ठेवता ना, आणि तुमच्याकडे काही कडक नोटा वगैरे जर कोणी आल्या तर त्याचं पण एक वेगळं तुम्ही असं बनवून ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये. मग आपल्याला काय करायचंय, हे बघा, पैसा ऑनलाईन मध्ये आणि डोळ्याला दिसला तर त्याचा फरक आहे की नाही. आता ऑनलाईन माझ्याकडे 30-40 हजार रुपये याच्यामध्ये आहेत असतील समजा, पण ते इथं जे अशा हातात येत आहेत ना, भले ते किती असू द्या, पण त्याची फ्रिक्वेन्सी वेगळी वेगळी आहे ना. मग याला मनी सर्कल म्हणतात, याला मनी सर्कल म्हणतात. मस्त आपल्याला हे करायचं शक्यतो की आपल्याला एक तरी नोट देता आली पाहिजे किंवा घेता आली पाहिजे. मग आता काही कलेक्टिव्ह नंबर असतात, जसं माझ्याकडे ही 11-11ची नोट आहे, त्याच्यात दिसत नसेल तुम्हाला, मग मी ती नोट अशी ठेवली आहे की चला एखादा आपल्याला एखादं नाही का, एखादी नोट आपल्याला चांगली अट्रॅक्ट करते. त्याच्यावर 1111 आहे, युनिव्हर्सल नंबर आहे, एंजल नंबर आहे. मग मला असे नंबर दिसले की मला ते वाटतं की नाही का, एक 369 नोट होती ते याच्यात असेल बहुतेक ती. तर मग ते असं ते काहीतरी कलेक्शन बनवून ठेवायचं की ज्याच्याने आपली अजून त्याला बघितल्यावर फ्रिक्वेन्सी छान वाटायला लागते किंवा आपल्याला छान वाटायला लागतं. येस. मग आपल्याला काय करायचंय, एकदा बघा पैशाच्या बाबतीत फील झालं ना आपण, तर आपल्याला पुढचे मार्ग मोकळे होतात. आणि भरपूर जण पैशाच्या याच्यामध्येच अडकतात, त्याच्यामुळे त्यांचं फ्रिक्वेन्सी वर नाही उठत. एकदा बघा, ज्यांच्याकडे पैसा आहे ते असे एकदम मस्त निवांत, काही मग फिरा हे करा, बाकीचा हे राहत नाही. आणि पैशाचं जर कमतरता असेल तर मग लॅक ऑफ मनी मुळे काय होतं, सगळ्या प्रॉब्लेम, इन्झायटी आहे आपल्याला, मग आपण भीतो, घाबरतो, किंवा एक चिंता असते ना, पैसा कमी आहे याचे भरायचे, मग आपण चिंता करतो. चिंता काय करत असते परत, मग ते चिंता तू चिता चिता म्हणतात ना तसं. मग आपल्याला एकदा पैशाचा जो आहे ना तो कॉलम वर हे करायचा. आणि तुम्ही जिथे नोटा ठेवल्या त्याच्यात थोडंसं 1-2 तुम्ही कापूरच्या वड्या वगैरे टाकून ठेवू शकता. कारण आता आपण बघतो की वेगवेगळे पैसे घेतो ना आपण वेगवेगळ्या लोकांकडनं, मग कसे कसे ठेवले असते घामाच्या याच्यामध्ये कोणाचे, ते तर एक प्रकारचा त्याचा वास हे झालेला असतो आहे ना कधी कधी, असे कुबटपणा किंवा काय. तर मग त्याच्यामध्ये थोडासा कापूर आणि विलायची टाकून ठेवू शकता तुम्ही तुमच्या पर्सच्या याच्यामध्ये. मी 1-2 टाकून ठेवते आणि तो कापूर नंतर संपून जातो, त्याचं वास जसा उडून जातो, मग मी परत काही दिवसांनी त्याच्यात दुसरी एक ओडी टाकून ठेवते. थोड्या दिवसांनी असं चेंज करत असते ना. आता आपण जर ही प्रॅक्टिस आपण आहे ना तसं फुल मूनला केली ना पुढच्या वेळेस,
वॉटर सोबत. तर बघा तुमच्यामध्ये मनी एनर्जी आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात तुम्ही स्वतःहूनच सांगताल की नाही मॅडम इथं इथं हा चेंज झाला, म्हणजे इतकी जबरदस्ती प्रॅक्टिस आहे. आणि आपण जर त्या वेळेला करायला गेलो, स्पेशल असं फुल मून आहे, न्यू मून आहे, त्यावेळेस जर आपण ही प्रॅक्टिस हातात घेतली तर 100% तुम्हाला इतके जबरदस्त रिझल्ट यायला लागतात ना, तुम्हालाही कळत नाही की इथून काही हे चान्स नव्हतो की अरे इथून हा फ्लो, फक्त तुमच्या डोक्यात आकडा टाकायचा आहे. जसं आता मॅजिक चेक आपला येईल तोपर्यंत तुम्ही आकडा टाकायचा, हा हा मला अमाऊंट पाहिजे. म्हणजे ही आपण ग्रुप प्रॅक्टिस करायला लागू तर त्याच्यामध्ये अजून जास्त पैकी तुम्हाला सगळ्यांना रिझल्ट येतील. येस. तर मग आपल्या सगळी अशी नोट बनवून आपल्या ठेवायची समोर जिथं आपल्याला दिसेल तिथं, आणि मस्त ती जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा तेव्हा आपण चांगल्या याच्यामध्ये यायचंय, तेव्हा तेव्हा आपल्याला गुड फिलिंग मध्ये यायचंय. येस. तर चला आजचा चॅप्टर आपण चालू करूया. पूजा मॅडम PDF काढा तुम्ही. आता सगळे चॅप्टर एकदम असे मस्त मस्त चॅप्टर आहे. जसं एक लाईट दिसतोय, डायरी दिसतोय, हा म्हणजे काहीतरी रायटिंगचं काम आहे आपल्याला, त्याच्यामध्ये मॅजिक वरतून प्रकाश होतो, रात्रीचं पण आपल्याला काम आहे, नाईट लॅम्प, कम्प्युटर दिसतंय, लॅपटॉप दिसतंय, काहीतरी ऑफिस दिसतंय ना आपली, म्हणजे आपलं काम करण्याची जागा अशी म्हणू शकतो आपण, है ना. किंवा आपण स्वतःसाठी वेळ देतो, स्क्रिप्टिंग करतात भरपूर लोक रात्री झोपताना स्वतःच्या ड्रीमवर, है ना, तशा प्रकारचं. तर थोडस खालचं पेज घ्या. येस. माईक माईक. ये ओके. छठा दिन जादू की तरह काम करना। अपनी किसी भी गतिविधि, कला, शिक्षा या योग्यता को ले इसे लेकर इसे इतने आगे तक धकाए जहां तक यह पहले कभी नहीं गई थी, मुहाने से भी आगे तक। तो आप इसे जादू के क्षेत्र में पहुंचने के लिए विवश कर देते हैं। टॉम रॉबिन्स, लेखक। आता हे लेखकाने म्हटलंय की आपली काही जी शिक्षा असेल, कला असेल, जे काही आपण त्याच्यामध्ये करतो ना, तिथं जर आपण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जादू सारखं जर विवश करायचं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी आपण असं आहे ना, स्वतःला एका स्टेजमध्ये किंवा एखाद्या गतिविधीमध्ये अशी काही ती कला केली, म्हणजे काही काही लोक बघा त्यांना तेच सुचत असतं किंवा त्याचं गाणं आवडलं की ते गाणं म्हणायचं, त्यांचं गाण्याचाच रियाज चालू असतं, म्हणजे ते ना त्या गोष्टीला स्वतःच एक एमच बनवून टाकतात. आणि असे काही मल्टिपल ते त्याच्यामध्ये बनतात ना, ते रिपिटेशन रिपिटेशन रिपिटेशनने की त्या क्षेत्रामधले ते स्वतःला म्हणजे आयडेंटिटी त्यांची आहे, असे भरपूर उदाहरणं आहे आपल्याकडं. येस. नेक्स्ट. ऐसा कैसे हो सकता है कि एक व्यक्ति जो घोर गरीबी में पैदा होता है, शून्य से शुरुआत करता है और जिसके पास बहुत कम शिक्षा होती है, वह आगे चलकर राष्ट्रपति या मशहूर हस्ती बन जाता है, या कारोबारी साम्राज्य खड़ा करके संसार के सबसे अमीर लोगों में से एक बन जाता है। और ऐसा क्यों होता है कि दो लोग एक ही करियर में शुरुआत करते हैं, लेकिन एक का करियर सफलता की बुलंदियों को छू लेता है, जबकि दूसरा व्यक्ति काम कर करके निढाल हो जाता है, लेकिन जी तोड़ कोशिशों के बावजूद सफल नहीं हो पाता। सफलता यह कोई खोई हुई कड़ी है, कृतज्ञता, क्योंकि आकर्षण के नियम के अनुसार आपको उस चीज के लिए कृतज्ञ होना पड़ता है जिसकी बदौलत सफलता आपकी ओर आकर्षित होती है। इसलिए कृतज्ञता के बगैर स्थायी सफलता पाना असंभव है। आता आपण आपल्याला माहिती आहे की आपल्या लाईफ मध्ये काही काही लोक असतात नाही का, त्यांना सगळं सारखं समान मिळतं लहानपणापासून, म्हणजे बालपण सारखं असतं, घरातलं वातावरण सारखं असतं, इवन जेव्हा प्रॉपर्टीचं वाटलं जातं तेव्हाही ते सारखं असतं. पण काही दिवसानंतर बघतो की आपण एक एक भाऊ जो आहे तो चांगल्यापैकी श्रीमंत आहे, त्याचे रिलेशनशिप चांगले, सगळं काही हेल्थ चांगली आहे, आणि एकाचं बघतो की काहीतरी प्रॉब्लेम आहे. आता आपण काय म्हणतो, नाही याचं नशीब असं आहे, याचं नशीब तसं आहे. पण ऍक्च्युअल मध्ये जर आपण त्यांचं बॅकग्राऊंड बघितलं किंवा काही गोष्टी जर आपण बघितल्या तर लक्षात येतं की त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे आहे ना कृतज्ञता भरलेली, एक ग्रेटनेस भरलेली आहे, आणि त्या ग्रेटनेसमुळे ते लोक आपण की ती गोष्ट त्यांना इझिली मिळत असते. म्हणजे आता काही काही लोक बघतो आपण एकदम शून्यापासून सुरू होतात. आता नरेंद्र मोदी आहे, असे खूप उदाहरणं आहे ना आपल्या भारतामध्ये, किंवा असे भरपूर आपण महान लोकांना पण ओळखतो की ज्यांचं काही नव्हतं,
असं म्हणता की नाही हे पाहिजे, वडिलांनी करून ठेवलं पाहिजे, प्रॉपर्टी पाहिजे, असं काही नाही की ते एकदम शून्य असता मग ते राष्ट्रपती बनता. किंवा काही काही जणांचा आपण संघर्ष बघितला, रोनाल्डो आहे त्याचं जर बघितलं म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड खूप छोट्यापासून सुरू असतं आणि ते करता करता त्याचं कारण काय आहे की त्यांना कुठंतरी आहे ना ते एक तर ती भूक असते आहे काहीतरी करून दाखवणे, त्यासोबत ते घेऊन चालता की ते ग्रेटफुल राहतात आहे त्या परिस्थितीपासून सुरुवात करता. आणि जिथून ते सुरुवात करतात तिथूनच त्याला म्हणतात की जे माझ्यासाठी आहे ते भरपूर आहे. आणि त्या त्या गोष्टी त्या ऍटिट्यूडमुळे आपण बघतो की त्यांच्याकडे ना सफलता मिळतीच मिळते त्यांना. आपण म्हणतो ना प्रयत्न करताना मिळतीच, तर 100% ती गोष्ट तशी त्यांच्या बाबतीत होत असते. येस. यदि आप सफलता पाना चाहते हैं या अपनी नौकरी या कारोबार में अवसर, प्रमोशन, धन, जबरदस्त विचार, प्रेरणा और प्रशस्ति जैसी अच्छी चीजों को बढ़ाना चाहते हैं, तो अपनी नौकरी या कारोबार के लिए कृतज्ञ होना अनिवार्य है। आप में जितनी अधिक कृतज्ञता होती है, कृतज्ञ होने के लिए आपके पास उतनी ही अधिक चीजें आ जाएंगी। और अब तक आपको यह समझ आ चुका होगा कि अपने जीवन में किसी चीज को बढ़ाने के लिए आपको उसके लिए कृतज्ञ होना पड़ता है जो आपके पास पहले से ही है। मग आपल्याकडे सध्या जे प्रेझेंट मध्ये आहे, जर आपण त्याच्याबद्दल कृतज्ञ नसेल, जी काही नोकरी आहे मग त्या नोकरीविषयीच कंप्लेंट करतो, हाला की आपलं घर त्याच्यावर चालू आहे, आपण त्या नोकरीशिवायच आपलं जेवण आहे, मुलांचं शिक्षण आहे, सगळ्या काही गोष्टी करतो. आपण बघतो तरी पण भरपूर गव्हर्नमेंट सर्वंट असतात काही लोक की माझं असंच आहे, मला खूपच यावं जावं लागतं, उभंच राहावं लागतं, बोलावंच लागतं, हेच करावं लागतं. पण जे काही आपण करतो त्याच्या बदल्यात आपल्याला भरपूर काही ते तिकडून मिळत असतात. त्या तिथे जर आपण ग्रॅटिट्यूड चालू केले आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी विचार, हा तिथे चहा मिळतोय काही जणांना त्या ऑफिसमध्ये, त्यासाठी थँक्यू, बसण्यासाठी चांगली कम्फर्टेबल जागा आहे, तिथे एसी आहे, फॅन आहे, किंवा घराजवळ अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण शोधून काढल्या आणि आपण म्हटलो की त्या गोष्टीला धन्यवाद देणं चालू केलं, म्हणजे आपण जे काम करतो इव्हन कुठलंही काम असू द्या, त्या कामामध्ये तुम्हाला जे काही वस्तू सपोर्टिव्ह करतात त्यासाठी जर तुमच्याकडे ऑलरेडी ते आहे आणि तुम्ही त्याला धन्यवाद करताय, तर मग ती गोष्ट तुमच्यामध्ये होत जाईल. पण होतं काय की आपल्याकडे जे नाहीये ना मग ते आपण विचार करू, सगळं आहे, गॅस आहे, शेगडी आहे, मिक्सर आहे, सगळं स्वयंपाक करताय तुम्ही समजा, आणि मग माझ्याकडे ओव्हन नाही, शेजारच्यानी ओव्हन आणलाय आणि मग माझ्याकडे ते नाही, मी हेच नाही करू शकत, केकच नाही बनवू शकत, तेच नाही बनवू शकत, तर मग तिथं काय आलं, कंप्लेंट सुरू झाल्या. मग ज्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्या पण तुमच्याकडे कंप्लेंट सारख्याच वापरायला चालू होणार, त्यांच्यामध्ये पण प्रॉब्लेम चालू होणार. आणि हा अनुभव घेतलेले करून बघा की आपण म्हटलं एखादी गोष्ट आहे मला नवीन आणायची आला तर तो कुरकुर करायला लागतो, म्हणजे ती एक फ्रिक्वेन्सीची भाषा आहे. येस. जिसके भी पास कृतज्ञता नौकरी या कारोबार के लिए है, उसे अधिक दिया जाएगा और वह समृद्ध होगा। जिसके भी पास कृतज्ञता नौकरी या कारोबार के लिए नहीं है, उसके पास जो है वह भी उससे ले लिया जाएगा। आता आपली जे काही आपण काम करतो, ज्याच्यावर काही घर चालू आहे, एखादा बिझनेस असेल, दुकान असेल, कोणाची नोकरी असेल, कोणाचे हसबंड नोकरीला असेल, मग त्या नोकरीबद्दल जर आपण थँक्सफुल करतो, कारण किती जणांना ती नोकरी पण नसते, किती जणांचं ते नोकरी मिळवणं स्वप्न असतं, किती जणांना ती तसं प्रकारचं राहणं, तो बिझनेस किंवा तो सेटअप करण्यामध्ये पूर्ण आयुष्यात, मग जे काही आहे त्याच्याबद्दल जर आपण त्या क्षेत्रामध्ये ग्रॅटिट्यूड शोधायला लागलो आणि प्रत्येक गोष्टी बघा, छोटा छोटा धंद्यावाला असेल, मोठा धंद्यावाला असेल, आपण बघतो एखादं दुकान उघडताना किंवा नोकरी वर जाताना जिथं बसायची जागा आहे त्याला नमस्कार करल, पाया पडल, तिथं अगरबत्ती लावल, फुलं तरी ठेवल. मग हे काय असतं की आपण एक फिलिंग नाही देतो की ग्रेटफुल आहोत आपण त्यासाठी, कारण तिथून आपल्याला लक्ष्मी येण्याचं आपलं ते स्थान आहे. येस. जब आप अपने कारोबार के लिए कृतज्ञ होते हैं, तो आप खुद से ही अपने काम में अधिकतम मेहनत करेंगे। और जब आप अपने काम में अधिकतम मेहनत करते हैं, तो अपनी ओर आने वाले धन तथा सफलता को आगे बढ़ा लेंगे। यदि आप अपने कारोबार के लिए कृतज्ञ नहीं हैं, तो आप स्वतः ही इसमें कम मेहनत करेंगे। इस तरह जब आप कम देते हैं, तो आपको मिलता भी कम है और आपकी और आने वाली चीजें भी कम हो जाती है। फलस्वरूप आप अपने कामकाज से कभी खुश नहीं होंगे, कभी अनिवार्य से अधिक योगदान नहीं देंगे, जिससे आपकी नौकरी या कारोबार ठहर जाएगा और अंततः इसका ह्रास होगा, जिसका अर्थ है कि आपकी नौकरी जा भी सकती है। याद रखें, जिसमें कृतज्ञता नहीं है उसके पास से वह भी ले लिया जाएगा जो उसके पास है। आता जे काही काम करतोय आपण ज्याच्यामध्ये कृतज्ञता जर आपल्याला आहे की थँक्सफुल, काही काही हॉटेलमध्ये तुम्ही गेले असेल, अशा हॉटेल असतात बघा
ते स्पेशल नाही का, तिथं जर बघितलं आपण एखाद्या वेळेस काही काही हॉटेल अशाही आहे, तुम्ही बघितलंय की नाही माहित नाही, पण तिथं मॅनेजर स्वतः येतात नाही का, जो काही मॅनेजर असेल ओनर असेल तो स्वतः येतो, कसं आहे जेवण आपल्याला विचारतो. आमच्या तिकडे पण एक संभाजीनगरला एक हॉटेल होतं. सुरुवातीला जेव्हा ते काळात असं एकदम बूम झालं तर 30-40 किलोमीटर लोक लांबून लांबून जायचे, तर तिथं तिथलचा जो ओनर होता ना, तो कधी एका जागेवर बसत नव्हता. तो समोरच्या कस्टमरकडे जायचा आणि म्हणायचा की चांगलं आहे का, काय तुमचं आहे का, काही कंप्लेंट आहे का, किंवा कसं जेवण तुम्हाला चांगलं फ्रेश मिळालंय का. म्हणजे ते विचारणं आणि त्याचं जे चौकशी करणं आणि लोकांच्या जवळ असं एकदम साधेपणाने, लोकांना ते खूप आवडायला लागलं आणि लोक तिथं मग जास्तीत जास्त लोक जायला लागले. हेच होतं, असे काही काही बघितलेले मी. आपण व्हिडिओ मध्ये बघतो काही काही असतात ना मॅनेजर किंवा त्यांचे ते ओनर वगैरे असते, स्वतःहून येऊन अक्षरशः वाढायचं पण काम करतात किंवा ते सर्व्हिंगचं पण देतात की लोकांना हे व्हायला. तर ते काय आहे की ते आपण त्या धंद्यासाठी, आपल्या त्या कामासाठी, की आपण ग्रेटफुल आहोत. असं नाही की आपल्या ऍटिट्यूड आला मग आपण फक्त गल्ल्यावर बसतोय आणि तिथं फक्त येणार जाणाऱ्यांना काही काही ठिकाणी असं आपल्याला स्माइल पण दिली नाही किंवा आपल्याला व्यवस्थित नाही वाटलं, तिथं आपल्याला फ्रिक्वेन्सी जाणवत नाही किंवा आपल्याला नाही वाटत तिथे डबल जावं म्हणून. पण बघा, जिथं तुम्हाला असं अटेंडन्स दिलं किंवा तुम्हाला विचारलं कसं वाटलं तुम्हाला जेवण, तुमचं काही व्यवस्थित झालंय का, असं 2 शब्द, पैसे तर सगळीकडे द्यायचे असते, पण ही जर फिलिंग आपल्याला जर कोण देत असेल, मग ती आपली पार्लरवाली जरी असो आणि कोणी जरी असो, तुम्ही अनुभव, तुम्हाला जी पार्लरवाली तुम्ही जाताना तिथंच तुम्हाला जायला आवडतं. एक तर नवीन कुठे गेले किंवा तुम्हाला नाही हो जेवण, मग ह्या सगळ्या गोष्टी असेल, जिम असेल, कुठे असेल, ती व्यक्तीचा स्वभाव, ती फ्रिक्वेन्सी आपल्याला कुठेतरी मॅच करते, हा बरं वाटतं. नाही तर किती पण हायफाय असला आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतील ना, आपण म्हणतो नको नको मला इथे परत यायचं नाही, होतं ना असं. तर मग सेम फिलिंग आहे की आपण त्याच्याबद्दल किती ग्रेटफुल आहोत, कस्टमरला ते किती देव मानतात किंवा किती व्हॅल्यू देतात. येस. आप कृतज्ञता की जितनी मात्रा देते हैं उसी अनुपात में आपको प्रतिफल मिलता है। आप अपनी कृतज्ञता की मात्रा को नियंत्रित करके खुद को मिलने वाली धनराशि की मात्रा को नियंत्रित करते हैं। म्हणजे आपण जर आपल्याला जेवढी कृतज्ञता देऊ ना आपण त्या गोष्टीला, छोट्या छोट्या त्या याच्यातल्या वस्तू असतील, जे काही सामान असेल त्याला जर आपण, मग काही काही लोक पुजतात, ते त्यांचे अवजार असेल, त्यांचं जे काम असेल त्याला म्हणजे पूजा करतात, त्याच्यानंतर ते सुरू करतात, मग तेवढी त्यातून आपल्याला धनराशी मिळू शकते किंवा त्याचे तेवढं प्रतिफल आपल्याला मिळत असतं. त्या व्हायब्रेशनने आपण ते परत आपला, म्हणतो ना एखाद्याचं काही साधं दुकान असतं ते पण त्याचं खूप चालायला लागतं, एखाद्याने खूप मोठं हे करून पण त्यात चालत नाही. तर त्याचं एकच आहे की ते त्याच्यासाठी ना त्यांच्या कामाबद्दल खूप असे ग्रेटफुल असतात, आतूनच ते लोक व्हायब्रेशन त्यांचे तसे असतात की ते थँक्सफुल असतात. येस. यदि आप किसी कारोबार के मालिक हैं, तो आपके कारोबार का मूल्य आपकी कृतज्ञता के अनुसार बढ़ेगा या घटेगा। आप अपने कारोबार, ग्राहकों और कर्मचारियों के लिए जितने अधिक कृतज्ञ होते हैं, कारोबार उतना ही ज्यादा फलेगा, फूलेगा और बढ़ेगा। जब मालिक कृतज्ञ होना छोड़ देता है और कृतज्ञ होने के बजाय चिंता करने लगते हैं, तो कारोबार नीचे की ओर फिसलने लगता है। मग आपण बघतोय काही काही असतात, डॉक्टर्स असतात किंवा मोठे मोठे हॉस्पिटल, किंवा जिथं काही काही लोक असे बघितले मी एका ठिकाणी ते कामाला 20-20, 30-30 वर्षापासून तिथं टिकलेले. आमच्याकडे एक मॅडम होत्या, त्यांच्या पण हॉस्पिटलमध्ये भरपूर लोक ते टिकले, कारण त्यांचा जो व्यवहार होता, कर्मचारी असतील लोक मध्ये, त्यांना ते घरचे फॅमिली मेंबर सारखे समजायचे किंवा त्यांना असं एकदम त्यांची काळजी घ्यायची. त्यांच्या घरात जर काही अडचण असेल किंवा कोणाचं लग्न असेल किंवा कोणी आजारी असेल, तिथेही ते लोक मदत करायचे. म्हणजे एक त्यांना फॅमिलीचा हिस्सा करायचा. आणि जेव्हा असं म्हणतो ना खाली डाऊन फॉल यायला लागतो, ते मग कुठेतरी ऍटिट्यूड दाखवणं किंवा त्या लोकांशी नाही पटत किंवा उद्धट सारखं वागणं असतं, तर मग ते ती पण आपल्याला एक दाखवल्यात आणि म्हणतो की परत डाऊन फॉल आला. असंही होतं, एखाद्याचं पटकन असं बूम झालं असतं आणि परत ते आपण काही दिवसानंतर बघतो की आपल्या डोळ्यासमोर की अरे हे खूप होतं, पहिल्यासारखं नाही राहिलं हा. आपण म्हणतो तिथं जे आहे वातावरण पहिल्यासारखं आधी खूप छान होतं, पण हे काय चेंज झालंय की कुठेतरी आपण ते चिंता करून किंवा त्या गोष्टी आहे की डाऊनफॉल, ती गोष्ट आपण डाऊनफॉल केली. येस. यदि आप अभिभावक हैं और आपका काम अपने बच्चों की परवाह करना तथा घर संभालना है, तो जीवन में इस बिंदु पर कृतज्ञ होने के लिए चीजों की तलाश करें। यह अक्सर जीवन में एक बार का अवसर होता है और जब आप इस समय के लिए कृतज्ञ होते हैं, तो आप अधिक सहारे, अधिक मदद, अधिक सुंदर पलों और अधिक खुशी के अनुभवों को आकर्षित करेंगे।
आता म्हणजे आपल्याला समजा घरातलं जबाबदारी, एखादी हाऊसवाईफ आहे असं पकडूया की तिला घर सांभाळायचंय, मुलं सांभाळायचे, घरात व्यवस्थित नीटनेटकं ठेवायचं आहे, की कधी कधी आहे ना काम निपटवणं म्हणतो आपण की चला हे काम निपटायचंय. स्वयंपाकाचं उदाहरण घ्या, किंवा स्वयंपाक करायचं, मला एकदा स्वयंपाक निपटून टाकायचा किंवा एकदा हे पार लावायचं, झालं मग माझं काम. पण आपण ते करणं म्हणतो, बनवणं किंवा स्वयंपाक बनवायचा आहे, त्या जर व्हायब्रेशनने आपण त्याला जर हे केलं की छानपैकी व्हायब्रेशन ती बनवायला लागलो, आणि ती गोष्ट नक्कीच आपल्याला आपले म्हणजे त्या हसत खेळत काम तर करायचंच आपल्याला ते पण, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही एन्जॉय करत केलं, एखादं म्युझिक लावलेलं आहे घरामध्ये, खुशी फील केलेली आहे, तर ते बघा तुमचं काम असं चुटकी म्हणजे कळत पण नाही कसं होतं. आणि जर आपल्याला ओढत ओढत करायचंय ना, त्यात आपण थकतो पण जास्त आणि आपल्याला कंटाळवाणा पण वाटतो. पण जेव्हा आपण खुश होतो, असे एखादे सॉन्ग लावतो किंवा काही करता करता ते काम करतो, आणि मस्तपैकी ते काम कसं होतं तेही कळत नाही, अनुभव आपण घेतला असेल त्या गोष्टीचा. त्याच्यामुळे काम तर करायचंय आपल्याला, पण ते असं कटून फेकल्यासारखं नाही, की त्याला मनापासून केलं तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव छानपैकी होऊ शकतो. येस. आपको अपने कामकाज से प्रेम करना चाहिए, चाहे वह जो भी हो, और आपको अपने काम पर जाने को लेकर रोमांचित होना चाहिए। इससे कम से इससे कम से कभी समझौता न करें। यदि आप अपनी वर्तमान नौकरी के बारे में ऐसा महसूस नहीं करते हैं, या अगर यह आपके सपनों की नौकरी नहीं है, तो ऐसी नौकरी पाने का अचूक तरीका यही है कि पहले अपनी वर्तमान नौकरी के लिए कृतज्ञ बने। आता एखाद्या व्यक्ती असती कामाच्या ठिकाणी, त्यांना जायचंय, माहिती रोज जायचंय, पण तेच कंटाळवाणा चेहरा दाखवून जायचं, मला कामच करायचं. आपण बघतो ना एखाद्या बँकेत वगैरे गेलो तर ते कसं तरी फ्रस्ट्रेटेड झाले असतात, किंवा खूपच त्यांचं घरचं असं वाटतं काहीतरी आज त्यांचं हे झाली, किंवा घरचं एखादं. आणि आपल्याला ते कामावर जर आपलं प्रेम नसेल, तर तो पैसा येऊन पण आपल्या घरामध्ये काय व्हायब्रेशन देणार आहे ना. जर आपण तिथून पैसा घेतोय, आपलं जर घर त्याच्यात चालतं, पण आपलं जे काम आहे त्याच्यासाठी जर आपण कृतज्ञ नसेल, तर मग या समजोता केल्यासारखं. भरपूर लोकांना असं वाटतं की माझ्यासाठी ही नोकरी नाही, किंवा हे स्थान माझ्यासाठी नाही. पण जे नाही ते सध्या तुमच्याकडे आहे ना, तुमचं काम चालतं, मग तुम्हाला जर पुढची नोकरी चांगली करायची, समजा आता सध्या 20,000ची नोकरी आहे किंवा घरापासून दूर आहे, तर पुढचं मॅनिफेस्ट करायचं आपल्याला अजून चांगलं. म्हणजे आहे सध्या प्रेझेंट, त्याला जर थँक्यू केलं आणि पुढचं पण आपण व्हिज्युअलाइज केलं, पुढचं पण बघितलं की याच्यापेक्षा थँक्यूनेस केलं, नक्कीच आपल्याला याच्यापेक्षा अजून पुढचं चांगलं मिळू शकतं. आणि कितीतरी लोक करतात, हे अनुभवातून भरपूर लोकांनी ऑलरेडी डन केलेलं आहे. येस. आज ही यह कल्पना करें कि आप एक अदृश्य मैनेजर है, जिसका काम नौकरी के बारे में आपके विचारों और भावनाओं का रिकॉर्ड रखना है। कल्पना करें कि आज आप जहां भी जाते हैं, आपका मैनेजर हाथ में कलम और डायरी लेकर आपके पीछे पीछे पहुंच जाता है। जब भी आप नौकरी में कृतज्ञ होने वाली कोई चीज ढूंढ निकालते हैं, तो मैनेजर उसे लिख लेता है। आपका काम कृतज्ञ होने के लिए अधिकतम चीजों की तलाश करना है, ताकि दिन के अंत में मैनेजर के पास कृतज्ञता की लंबी सूची बन जाए। यह सूची जितनी लंबी होती है, आपका अदृश्य मैनेजर आपके धन, कामकाज में सफलता, अवसरों में आनंद और संतुष्टि में उतना ही अधिक जादू कर सकता है। आता आपल्याला काय समजायचंय, आपण जे काही काम करतोय, जे पण तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्ही बाहेर काम करत असाल, तुम्ही कोणाला ट्युशन क्लासेस घेत असाल, जे काही करताय त्याच्यामध्ये काय समजायचं, स्वतःला बॉस समजायचंय. मॅनेजर कोणाकडे असतो? बॉसकडे असतो, आहे ना. तर मग तुम्ही किचन मध्ये स्वयंपाक जरी करताय, तर काय समजायचं, स्वतःला मी एक बॉस आहे, आणि मी बॉस आहे, काहीतरी मी क्रिएटिव्ह काम करतोय, आणि आपल्या बाजूला एक मॅनेजर आहे असं समजायचं. म्हणजे एक अदृश्य कोणतरी एंजल आहे असं आपण काही धरा, त्याला गृहीत तुम्ही नाव. आणि एक मॅनेजर आहे आणि असिस्टंट, नाही का, पीए असतो, असिस्टंट असतो, तशा प्रकारचं एक ठरवायचंय. आणि आपण जे जे करतोय ना, ते असं आपण मनातल्या मनात बोलायचंय की आता मी ही करणार आहे, ही भाजी करणार आहे, किंवा ही गोष्ट करायची आहे, हा हे नोट डाऊन करा, ते नोट डाऊन करा, हे आपल्या घरात इतकं सामान आहे, हे नोट डाऊन करा. किंवा तुम्ही ट्युशन क्लास करताय, इतके मुलं येतात तुमच्याकडे, त्याच्यासाठी ग्रेटफुल, त्या मुलाचं हे चालू आहे, नोट डाऊन करा. म्हणजे एक त्या मॅनेजरकडे आहे ना तुमच्या चांगल्या कामाची ना यादी तयार करायची. असे त्यांना दिवसभर तुमच्याकडे सांगत राहायचे की तुम्ही ठरवू शकता की उजव्या बाजूला, उजव्या खांद्याच्या साईडला ती व्यक्ती आहे, है ना. तर मग आपण म्हणतो ना की प्लीज हे द्या, ते द्या. आपण बघितलं ते पार्लर मध्ये ते असतात, असिस्टंट मेकअप करताना देतात, ब्रश द्या, हे द्या, ते द्या, त्यांना गाईडलाईन करतात. तशाच प्रकारचं आपण किचन मध्ये पण वर्क करू शकतो की एक अदृश्य मॅनेजर आहे, त्याला आपण सांगतो हे करायचं, ते करायचं, मी आज ही भाजी करते बघा, असं नोट डाऊन करा.
ही फक्त एक ऍक्टिव्हिटी, ही माइंडची ऍक्टिव्हिटी, ही समजून घ्यायचंय की आपल्याला काम आपलं जे आहे की त्याच्यात एक एंगेज प्रोग्राम करायची ऍक्टिव्हिटी. येस. अपनी नौकरी की उन सारी चीजों के बारे में सोचे जिनके लिए आप कृतज्ञ हो सकते हैं। शुरुआत में इस तथ्य पर विचार करें कि आपके पास सचमुच एक नौकरी है। सोचे कि कितने सारे लोग बेरोजगार हैं जो नौकरी पाने के लिए कुछ भी देने को तैयार है। सोचे कि आप समय बचाने के कितने सारे उपकरणों का इस्तेमाल करते हैं, जैसे फोन, प्रिंटर, इंटरनेट और कंप्यूटर। उन लोगों के बारे में सोचे जिनके साथ आप काम करते हैं और जिनके साथ आपकी मित्रता है। उन लोगों के बारे में सोचे जो आपके काम को अधिक आसान बनाते हैं, जैसे रिसेप्शनिस्ट, असिस्टेंट, सफाई कर्मी और डिलीवरी करने वाले लोग। इस बारे में सोचे कि तनख्वाह मिलते वक्त कितना अच्छा महसूस होता है। अपने काम के प्रिय पहलुओं के बारे में सोचे जिन्हें करना आपको बहुत पसंद है। आता एखाद्या ठिकाणी जॉब करतोय, समजा आपला मुलगा आहे, आपले हसबंड आहे, किंवा आपण स्वतः आहे, कधी कधी आपण जॉब केलाय किंवा त्या गोष्टीचा अनुभव, कितीतरी गोष्टी आहेत तिथं त्या लागतात. आणि एखादी नोकरी आहे ना, तीच नोकरी काहीतरी लोकांचं स्वप्न असतं. म्हणजे एखादा IT मध्ये आहे, समजा त्याला 1 लाखाचं पॅकेज असं समजूया आपण, किंवा 2 लाखाचं पॅकेज मंथली, आणि त्याला ती आहे, तरी पण त्याचं चालू त्याच्यावर कंप्लेंट नाही का, मला खूप वेळ जागावं लागतं, रात्रीचंच काम आहे, किंवा ही स्ट्रेसच आहे, लॅपटॉपवरच बघावं बसावं लागतं, आणि सारखं बसून बसूनच हे होतंय. त्या भरपूर गोष्टी आपण ऐकतो की लोकांच्या कंप्लेंट असतात. पण तिथं जर विचार केला की हे सगळ्या गोष्टी, इथं प्रिंटर आहे, कम्प्युटर आहे, पेन आहे, डायरी आहे, इथं पिण्यासाठी एनर्जी ड्रिंक येतंय, कॉफी येतंय, सगळ्या गोष्टी मला मिळत आहे, आणि हे सगळं केल्यानंतर महिन्यातून 30 दिवस कंप्लीट झाले की ते पेमेंट पण मला येतात. ते पेमेंट आपल्या कष्टाचं फळ आहे, त्याला किती आपण ग्रेस फील केला पाहिजे, त्यासाठी किती थँक्यू केलं पाहिजे. भरपूर लोक असे आहे की ती नोकरी भेटावं त्यांना, त्या स्टेजवर जाण्यासाठी ते आयुष्य लावतात, किंवा मला इथं स्थान पाहिजे. मग आपण मेहनत करूनच आलोय ना तिथपर्यंत, काय आता तसं आलेलं नाही. भरपूर लोक जे आहेत तिथे मेहनत करून आले, त्यासाठी आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ते पण आपल्याला हेल्प करतात. असिस्टंट असेल, तिथलचा सफाई कर्मचारी असेल, कोणी डिलिव्हरी बॉय असेल, कोणी चहा आणून देणार असेल, असे भरपूर स्टाफ असतो. आणि त्या स्टाफमुळे आपण बघतोय भरपूर ठिकाणी असेल, गव्हर्नमेंट ऑफिसेस आहे, तिथं त्या लोकांना भरपूर तिथं आरामदायक असतं, परत हॉलिडेज असतात, सुट्ट्या असतात, त्यांचे टायमिंग अवर्स पण त्याच्या मनासारखे असतात. मग जे जे चांगलं चांगलं आहे ना, ते तिथं आपण अटेन्शन द्यायचंय, आणि त्या अदृश्य मॅनेजरला सांगायचंय की त्या गोष्टीसाठी थँक्यू का म्हणायचंय, त्या त्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आपल्याला. येस. जब भी आप कृतज्ञ होने के लिए कोई चीज खोजे तो हर बार अपने अदृश्य मैनेजर को लिखने के लिए विवश करते हुए यह कहे, मैं डैश किसके लिए बहुत कृतज्ञ हूँ। तर आपल्या आपण ठरवायचे, समजा आता आपण हा क्लास घेतोय आपण, उदाहरण असं आपल्या स्वतःवर घेऊ की एक अदृश्य मॅनेजर आहे, आणि मग हे करतो मी कशासाठी कृतज्ञ आता सध्या, की थँक्यू आता इतकं छान वायफायची स्पीड चांगली आहे, आणि लॅपटॉपही चालू आहे, त्याच्यावर मोबाईलवर पण वायफायचं नेट चालू आहे, आणि त्या मॅनेजरला सांगायचं की थँक्यू, आज वायफायचं नेटवर्क खूप छान चालू आहे, इलेक्ट्रिसिटी पण अवेलेबल आहे, नाही का. इलेक्ट्रिसिटी पण मध्ये डिस्कनेक्ट झाली तरी आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, लॅपटॉप छान काम करतंय, इथे छानपैकी बस टेबल आहे, खुर्ची आहे, पाणी आहे. तर ह्या एक एक गोष्टी आपण नोट डाऊन करू शकतो, ही गोष्ट माझ्यासाठी इथं अवेलेबल आहे. म्हणजे आहे काय त्याच्याकडं, जर मी जर म्हटलं की नाही इथं हीच कमतरता आहे किंवा असा स्पेस नाहीये, तर आपलं लक्ष सगळं ह्या सगळ्यात ज्या समोर गोष्टी आहेत त्या आपल्याला राहणार नाही, तर आपलं लक्ष कमतरतेकडे जाईल. येस. आपका मैनेजर आपको जितनी गहराई से कृतज्ञता महसूस करते देखता है, वह आपके कामकाज में उतनी ही जल्दी जादू करने के लिए प्रेरित होगा और आपके जीवन में अधिक जादू प्रकट हो जाएगा। वैसे यह संभव है कि आप एक दिन में ही अपने कामकाज के लिए इतनी सारी कृतज्ञता महसूस कर ले कि परिस्थितियां तुरंत बेहतर नजर आने लगे। याद रहे, खुशकिस्मती के अवसर संयोग से नहीं मिलते हैं, वे तो सिर्फ जादुई शक्ति के कार्य है। मग ह्या सगळ्या जर गोष्टी आपल्याला याच्याने काय होणार आहे, हे सगळं जे करतोय आपण, ऍक्टिंग करणार आहे आपण, ते दाखवणार आहे किंवा स्वतःला फिलिंग करणार, याच्याने काय होणार आहे की एकतर आपले व्हायब्रेशन जे आहे ते हाय लेवलला राहणार, आपल्याला कळणार आहे की ह्या कामाच्या ठिकाणी आपल्याला ग्रेट फील करण्यासाठी किती सगळ्या गोष्टी आहे. आणि असं असं खुदखुशमती म्हणजे काही असं कोइन्सिडन्स झाला आणि मिळाला असं नाही, त्यासाठी आपण त्या परिस्थिती
म्हणजे आपली स्वतःची परिस्थिती आणायची आणि त्याच्यात कृतज्ञता महसूस करायची. भरपूर लोकांनी आपण बघितलं एक पाहिजे तसे जॉब मॅनिफेस्ट केलेले, ज्या त्यांना पाहिजे तर लॉ प्रोटेक्शन याच्यामध्ये पण भरपूर लोकांच्या सक्सेस स्टोरी आहे की मला असं असं पाहिजे. मग हे संयोग नाही की आपण आपला मुलगा असेल, आपले हसबंड असेल, ज्यांनी ती नोकरी मिळवली त्यांनी कुठं ते ठरवलंय की मला इथं पाहिजे होतं त्या ठिकाणी. बघ, पोलीस बनणारा असेल, इन्स्पेक्टर असेल, जी काही तिथे आहे की त्यांना ते असंच मिळालं का, एका दिवसात मिळालं का, त्यासाठी त्यांची मेहनत असते, त्यासाठी त्यांनी डोक्यात कुठंतरी घेतलेलं असतं, त्यासोबत ती सगळी गोष्ट मला ही पोस्ट अचीव्ह करायची आहे. मग त्याच्यानंतर ती गोष्ट मिळाली असती. मग जर त्याच्यामध्ये ही आपण शक्ती ऍड केली आणि ह्या जर गोष्टी करायला लागतात, आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा त्या फील्ड मधले आपल्यासाठी फेवर मध्ये काम करू शकतात. तर ही जादू शक्ती अशा प्रकारे आपल्यासोबत ती कार्य करू शकते. मग तुम्ही हे तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी पण करू शकता. कारण कसं की समजा आता माझा मुलगा आहे, तो काही करतो ऑनलाईन, तर मी त्याचं लॅपटॉप आहे, त्याची चेअर आहे किंवा त्याचे जे काही आहे त्याच्यासोबतचे ग्रुपचे लोक, त्यांना मी इथून माझं ग्रॅटिट्यूड करू शकते, मॅजिक डस्ट करू शकते किंवा त्या सगळ्या गोष्टींना थँक्यू म्हणू शकते. करू शकतो ना आपण, इतरांसाठी करू शकतो. किंवा अजून दुसरं कोणी आहे, त्याचा बिझनेस आहे किंवा त्याची नोकरी आहे, आपला भाऊ असेल, मामाचा मुलगा, काकाचा मुलगा, त्याच्याकडे काही चॅलेंज, त्याला त्याच्यासाठी आपण हे करू शकतो. सिंपल छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो जेणेकरून त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना आनंद वाटायला. आणि जे काम असं असतं ना जिथं आपल्याला मजा येते ना, तेच आपण करायला आपल्या माइंडला आवडतं. नाही तर मग ते कामच आहे ना आपल्याला बोज वाटायला लागतं, त्याचाच आपल्याला भार वाटायला लागतो आणि ते मग त्याचा त्रास होतो. आणि तेच भरपूर लोक आज 80% लोक असे आहे की जे नोकरी करणार ते सारखे स्ट्रेस मध्ये राहतात. त्याचं कारणच हे की त्यांनी त्याचं ओझ वाढून घेतलेलं आहे मानसिकतेवर. येस. यदि यह जादू की तरह काम करना अभ्यास किसी वीकेंड पर या उस दिन पड़ता हो जब आप नौकरी पर नहीं जाते हैं, तो अगले दिन के अभ्यास पर जाए और फिर जिस भी दिन आप दोबारा नौकरी पर जाए उसी दिन इस जादुई अभ्यास पर लौटे. मग जर आपल्याला असं वाटतं काही शनिवार रविवार आहे, आपल्या कामाची पडताळणी करायची किंवा ह्या वीक मध्ये आपल्यासोबत काय काय चांगलं झालंय, कामाच्या ठिकाणी कोण कोण आपला बर्थडे असेल तो सेलिब्रेट झाला किंवा तिथं काही आपल्याला स्पेशल अटेंडन्स मिळालं, एखादं रेकग्निशन मिळालं, हे आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मॅनेजर कडे नोट डाऊन करू शकतो. ह्या आठवड्यात हे विकली झालं, त्या विकली झालं, मग त्याच्या तो आठवडा आपला तर चांगला गेलाच, पण ह्या सगळ्या आपण लिस्ट काढली किंवा हे मागच्या 8 दिवसात आपण केलं, परत मंडे पासून आपण चांगल्या एनर्जीने परत नवीन वीकला आपण सुरुवात करू शकतो. म्हणजे करायचं काय थोडक्यामध्ये की आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या ग्रेटफुल गोष्टी शोधून काढायच्या आहेत, किती त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये पाहिजे तसं त्याच्यामध्ये इथं एक उदाहरण आहे, सिक्रेट मूवी मध्ये तुम्ही बघितलं असेल. तो एक व्यक्ती असतो आणि त्याच्या डोक्यात असतं की मी गे आहे म्हणून मला तिथल्या स्टाफचे लोक मला माझ्यासोबत चांगले वागत नाही. बघितले तुम्ही ते की तो गे असतो आणि त्याच्या हम्म. डोक्यात असतो आणि तो मेल पाठवतो त्याला की ज्याच्याकडे ऑनलाईन क्लास करतो की मी असं असं आहे, लोक मला खूप परेशान करता, लोक माझ्या ऑफिस मधले चांगलेच वागत नाही, हेच नाही, माझ्यासोबत मजाक करतात, सगळं काही त्याच्यामध्ये कंप्लेंट लिहिलं असतं. मग त्याने सांगितलं की हे परत वाच, तू काय लिहिलंय, तुला हे पाहिजे का. मग त्यांनी फोकस केलाय की मला मला शांत पाहिजे, मला चांगलं पाहिजे, मला माझा लाफिंग शो चांगला करायचा आहे. मग त्यांनी त्या गोष्टी मग त्या स्टॉप मधले त्या ऑफिस मधल्या लोकांचं काय झालं माहितीये ना, या प्रॅक्टिसने एक तर जे त्याला मजाक उडवत होते किंवा ते दुसऱ्या ठिकाणी त्यांच्या आपोआप बदल्या होऊन गेल्या आणि जे लोक ऑलरेडी होते ते त्याच्यासोबत चांगले वागायला लागले. म्हणजे इव्हन त्यांनी परिस्थिती जी आहे ना तिथे इक्वल केली. मग आपण तिथे काय जिथं लक्ष जातं केंद्रित होतं तिथेच ऊर्जा चालू होते आणि तीच गोष्ट होती. मग त्याचं लक्ष सगळं त्याच्यावरच होतं की मी गे आहे ना म्हणून हे सगळे लोक मला चांगले वागतात. मग काही ते एखादी मुलगी असते बघा एका ऑफिस, मी काळ्याच कलरची आहे किंवा माझं असंच आहे, माझी हाईटच कमी, त्याच्यामुळे ती एक गोष्ट डोक्यात न्यूनगंड ठेवली, ते समोरच्यांना नसतं काही घेणं देणं, पण आपण ते आकर्षित करतो आणि त्याच व्हायब्रेशनने आपल्यासोबत तसं घडत असतं. येस. जादुई अभ्यास क्रमांक 6, जादू की तरह काम करना. 1, अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए के 1 से 3 तक के कदम दोहराए. लिखे कि आप कृतज्ञ क्यों है, अपनी सूची दोबारा पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उस नियामत के लिए अधिकतम कृतज्ञता महसूस करें. 2, आज ऑफिस में काम करते समय यह कल्पना करें कि एक अदृश्य मैनेजर आपका पीछा कर रहा है और जब भी आप कृतज्ञ होने के लिए कोई चीज खोजते हैं तो वह उसे लिख रहा है. आज आपका एक काम अपनी नौकरी में ज्यादा से ज्यादा चीजों की तलाश करना है जिनके लिए आप कृतज्ञता महसूस कर सके. 3, जब भी आप कृतज्ञ होने के लिए कोई चीज खोजे तो यह कहकर अपने मैनेजर से उसे लिखवा ले, मैं डैश
के लिए बहुत कृतज्ञ हूँ। फिर ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। 4, आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। येस, मग आपण जेव्हा जे काम करायला लागतो ना त्याच्यामध्ये आपण स्वतः इंटरेस्ट घेऊन करतो बघा, किंवा आपल्याला ते असं मजासारखं वाटायला लागतं नाही का, आणि त्याचा आनंद वाटायला लागतो, तेव्हा ते काम असं एकदम भारी छानपैकी व्हायला लागतं. मग ते काम कुठलंही असू द्या. माझं 12th नंतर जसं मी 12वी नंतर चला सुट्ट्या आहे आणि काहीतरी करायचं म्हणून मी असे क्लासेस चालू केले होते. आणि त्यावेळेला काही एवढं डिजिटल नव्हतं किंवा हे नव्हतं. आणि सेम माझ्या मैत्रिणी पण आमच्याच घराच्या समोर होती, तिने पण क्लासेस चालू केले होते. त्यावेळेस हे जास्त होतं, मेहंदी, रांगोळी किंवा ते सॉफ्ट टॉईज बनवायचं वगैरे ते जास्त ट्रेडिंग मध्ये होतं. आणि मग मी ते क्लासेस चालू केले. सुट्ट्या आहे उन्हाळ्याच्या, आणि छोटे छोटे खूप वस्तू पण होत्या त्याच्यामध्ये. सॉफ्ट टॉईज आहे, काही आर्टिफिशियल वस्तू आहे, किंवा निप पेंटिंग आहे, ग्लास पेंटिंग आहे, असे वेगवेगळे क्लासेस चालू केले ते. आणि तुम्हाला खोटं वाटणार नाही, त्यावेळेस हे तर सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या की ग्रॅटिट्यूड करायचंय किंवा काय, पण असा आपला जो जोश असतो, कॉन्फिडन्स असतो ना सुरू करताना, तो खूप महत्वाचा असतो. आणि मग मी पण एक बोर्ड लावला, तिने पण एक बोर्ड लावला. सेम सुरुवातीला आम्ही क्लासेसला पण एकाच ठिकाणी जात होतो. पण माझं ना ते काही असं पॅच वर्क असं ते प्रिंट असं ते खूप असं क्रिएटिव्ह आणि छान दिसायचं. मी त्याच्यामध्ये असं खूप असं मन लावून ओतून ते करायचं नाही का. भले रात्र झाले, उशीर झालं, काही पण झालं, मी पेंटिंग असं असं खूप बारकाईने त्याच्यामध्ये अशी रमून ती गोष्ट करायची. तिची माझी सोबत वस्तू असते तर ते त्याच्यामध्ये हे दिसायचं. की मग नंतर ना जसे क्लासेस सुरू झाले ना, ती एवढी गर्दी वाढली. आमचा जो मोठा हॉल होता पूर्ण, तिथं बसायलाही जागा राहत नाही अक्षरशः. आणि मला जेवायला पण वेळ मिळायचा नाही एवढं. आणि सेम समोरासमोर जास्त काही फरक पण आता लक्षात यायला लागलं माझ्या, की आपण ते गोष्ट होते ना, तर ती किती प्रेमाने करत होतो ती गोष्ट. म्हणजे त्याच्यामध्ये असं नाही का स्वतःला पूर्ण वाहून टाकल्यासारखं. आणि पूर्ण त्याचा एन्जॉयमेंट. मग तिथे थकत नव्हते, ना कधी भूक लागत होती, ना काय, मस्त मज्जाच त्याची. आणि त्या मुलींसोबत बोलायचं. आणि माझ्या वयाच्या पेक्षा मोठ्या पण यायला लागल्या काकू, आणि ते लांबून लांबून पण येत होते, 2-2, 3-3 किलोमीटर वरून पण येत होते माझ्याकडे क्लासला. आणि त्यावेळेस मला जाणवायला लागलं, की आपण म्हणजे आपण वेगळं. आता ती सिच्युएशन आता आठवत, तेव्हा एवढी मॅच्युरिटी नव्हती. आपल्याला काही कळत नाही 17-18 वर्ष. आता ते कळायला लागलं, की आपण ती गोष्ट जी आहे ना ती प्रेमाने करत होतो. आपल्याला असं नव्हतं की लगेच त्याच्यात पैसा आहे, मग कोणी येईल का नाही, आणि मग याच्याशी कसं हे करायचं आहे. म्हणजे त्या गोष्ट आहे ना आपल्याला किती क्रिएटिव्ह करायची, किती छान करायची. म्हणजे एखादा मेकअप आर्टिस्ट असेल तर त्याला त्याच्यात आपलं पूर्ण ओतून टाकायचं रस. किती त्याला क्रिएटिव्ह करायचं. समोरच्याचं एखादं सॉफ्ट टॉईज असेल, टेडी बिअर वगैरे करायचो आम्ही, डॉग करायचो, मग ते किती क्रिएटिव्ह करता येईल. मग ते समोरच्यांना ते शेप कटिंग करणं असणं, ते दाखवणं, किंवा इथे चुकलंय तुझं, त्याला क्रिएटिव्ह म्हणजे त्याला चांगल्यातलं चांगलं कसं बनवायचं, ते बोलकं कसं बनवायचं, त्याच्यात आपलं पूर्ण ओतणं, आपलं प्रेम ओतणं, म्हणजे ती वस्तू बनत होती. आणि सेम फिलिंग आहे की जे पण आपण काम करतो त्याच्यामध्ये असं मन लावलं. बघा आपल्याला एखादी भाजी करायची किंवा काही स्वयंपाक करायचा आहे, की जसं निपटवायचंय म्हणून आपण जर करायला लागलो, ते कसं होतं ना गडबडीत किंवा आहे. पण असंच खूप मन लावून जर ती गोष्ट केली तर ती कशी होती, की आपल्याला खूप असं त्याच्यात अटेन्शन देतोय, की नाही अद्रक लसूणची पेस्ट टाकायचीच आहे, मग त्या मसाल्याला असं चांगलं परतायचंच आहे किंवा ते छान करायचंच आहे. त्या व्हायब्रेशननी फिलिंगनी केलं तर ते एकदम छान क्वालिटीचं होतं. आणि जेव्हा आपण असं करतोय निपटायचं पटपट, मला काम आहे, बाहेर जायचं, आज मुलांना खायला बनवून ठेवते काहीतरी, डोक्यात चालू असं तिकडे उशीर होतो काय, ते मैत्रिणीचा फोन आला काय, मग त्या दिवशीच बघा कसं टेस्ट होती. आणि जेव्हा आपण त्यात इन्व्हॉल्व होतो स्वतःहून, त्याच्यावर प्रेम करतो. म्हणजे स्वयंपाक बनवणं पण काही काही जणांसाठी ती कला आहे. आणि ती पण त्यांच्यासाठी एक हे आहे. एक मराठी पिक्चर आहे ना गुलाबजामुन, बघितलाय? नाही बघितलाय. तर त्याच्यामध्ये ती एक लेडी असती, आणि ती लेडी एकटीच राहत असते घरामध्ये, आणि ती कितीतरी वर्ष कोमामध्ये असते. कोमामध्ये जातं ना माणूस. पण तिला ते सर्व विसरलेली असते ती खूप गोष्ट. मला वाटतं ती 10 वर्ष का काहीतरी कोमामध्ये राहते. आणि त्याच्यानंतर ती जेव्हा कोमामधून येते ना, तिला एकच गोष्ट तिची लक्षात येते की स्वयंपाक बनवणं ही एक कला असते. पण तिला बाहेरचं मॅनेजमेंट तिला काहीच माहित नसतं. हे फोन आले, डिजिटल आलं, किंवा ह्या सगळ्या गोष्टी बदल झालाय बाहेरच्या जगाशी, तिला काहीच माहित. मग ती एकटीच तिच्या घरात राहत असते, आणि तिला डब्बे बनवायचे ती बनवत असते, आणि एक माणूस तिचा सप्लाय करत असतो. मग ती अशी घाबरत घाबरत घरामध्ये कोणाचाही संपर्क ठेवत नाही, पण स्वयंपाक असा बनवत असते ती, इतका टेस्टी, आणि त्याच्यामध्ये इतकं फिलिंग, की जो व्यक्ती बाहेरच्या देशातून येतो आणि तो बघतो की तो गुलाबजामुन खातो, त्याच्यामध्ये ते त्याचं फिलिंग, स्ट्रक्चर, त्याचा रस त्याला हे करतो. जसंही त्याच्या तोंडात जातं की तो विचार, त्याला हॉटेल टाकायचं असतं, 7 स्टार हॉटेल दुसरीकडे युएसए मध्ये, पण तो म्हणतो की मला हिच्याकडनं शिकायचं. मग तेव्हा तो तिच्याकडे जातो. छान आहे बघण्यासारखं, बघा पुढचं कधी वेळ भेटला तर. म्हणजे मला त्याच्यातून सांगायचं काय आहे, की तिचं इतकं त्याच्यात त्या कामावर प्रेम असतं ना, आणि ते इतकं मोदक बनवायचे असेल किंवा काही करायचं असेल तर ते असं ओतून त्याला
अगदी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन शिरा बनवणं, म्हणजे ती स्वतःला ते परफेक्शन मध्ये एकच काम करत असते, पण ते परफेक्शन मध्ये, म्हणजे तिच्याकडे लांबून लांबून लोक, तिला काही डिजिटल तिला माहित नसतं, हे फोन पे, कारण तेवढ्या वर्ष ती त्या याच्यात राहिलेलीच नसती. ज्या याच्यापासून तिने लग्न वगैरे फॅमिली ते काहीच तिच्या लाईफ मध्ये आलं नसतं, मग ती त्या कलेमध्ये स्वतःला वाहून गेली. म्हणजे तिचं ते काम जे असतं तेच त्याच्यामध्ये आहे, आणि तिच्याकडनं शिकून जातो तो मुलगा, नंतर तिकडे हॉटेल टाकतो आणि त्याच हॉटेलला तेच नाव देतो, आणि छानपैकी असं आहे. म्हणजे काही काही आपल्याला ना शिकवतात भरपूर गोष्टी, अशा मूवीज पण असताना काही काही त्याच्यात आपल्याला मेसेज मिळतो, शिकवतो. मग आपण जे पण काम करणार आहे ना, ते चांगल्या फिलिंगनी जर आपण करायला लागलो, त्याचं स्ट्रक्चर जर आपण लक्षात आलं की मला हे करायचंय. काही काहींच्या घरात गेल्यावर असं दिसतं ना की किती छान ठेवलंय सोफा, किंवा छोटीशी गोष्ट असं छोटस असतं, पण कधी पण तिथं असं छान वाटतं, एखादी रांगोळी काढलेली किंवा असं प्रेझेंटेबल असं वाटतं, तर मग तिथं आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं. कारण काय की त्या लेडीजचं क्रिएशन ठरवतं की ते घर कसं आहे, किंवा त्याच्यात व्हायब्रेशन. मग आपल्याला हातचा लेसन काय शिकवतोय थोडक्यामध्ये, की तुमच्या डोक्यात आता हे बाकीचं जर नाही बसलं, समजा मॅनेजर काय करायचं, त्याच्याशी काय बोलायचं, पण जे पण काम करतोय ना त्याला आपल्याला मन लावून करायचं, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वेशन करायचं आपलं स्वतःचं. मग ते छोट्यातले छोटं असो, मोठ्यातलं मोठं असो, काही असो, कधी करून